नागपुरातल्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला नवी ओळख देण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। शहरातील महाल परिसरातील कल्याणेश्वर मंदिराच्या प्रस्तावित विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे। नागपुरातल्या महाल परिसरातील ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिर विकासाच्या दिशेने महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे। मंदिर परिसराच्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक पार पडली। ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिर विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 83,72,00,000च्या प्रस्तावित आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वतः मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे मंदिर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे। जवळपास 3,330 चौरस मीटर क्षेत्रात सभामंडप, प्रशासकीय इमारत, स्वयंपाकघर, कल्याणद्वार, योगशाळा, वेधशाळा, भक्तनिवास, डॉर्मेटरी, सभागृह तसंच 200 चारचाकी आणि 400 दुचाकींसाठी स्वयंचलित मल्टीलेवल पार्किंग अशा विविध सुविधांचा समावेश असलेला आराखडा तयार करण्यात आला आहे। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही आवश्यक सुधारणा सुचवल्या असून त्या पूर्ण झाल्यानंतर आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे। मंदिराच्या विकास आराखड्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच महाल परिसराच्या पायाभूत सुविधांनाही बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे।